जय जय राम कृष्ण हरी मित्रांनो, आज आपण आतापर्यंत 52 अभंग संत शेनाजी महाराजांचे बघितलेलो आहोत. आपल्याला पुण्यतिथीपर्यंत म्हणजे पूर्ण महाराजांची पुण्यतिथी ही 30 तारखेला आहे. या तारखेपर्यंत आपल्याला पूर्ण अभंग गाथा संपवायचा आहे. यासाठी आपला हा 8 तास चालू आहे. रोजचे किमान जेवढे होतील तेवढे अभंग या ठिकाणी आपण पाहत आहोत. तर आतापर्यंत आपण 52 अभंग महाराजांचे बघितले आहेत. या समोरील अभंग आपण आता सुरुवात करणार आहोत. यापुढील अभंग आपण घेणार आहोत. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री संत शेना महाराज की जय. या ठिकाणी आपण 53वा अभंग पाहणार आहोत. वाचे उच्चारी जो ज्ञान देवाशी, तयाच्या सुकृताशी पार नाही. पूर्वीचे सुकृत फळाशी आले, वाचे उच्चारिले ज्ञान देवा. या अलंकापुरी आला जो जन्माशी, पूर्वज तयाशी मानिती धन्य. शेना म्हणे त्यांनी उद्धरिले कुळ, पूर्वज सकळ दर्शविताती. या ठिकाणी एक छानसा अभंग महाराजांनी आपल्यासाठी या अलंकापुरीतील कुळातल्या लोकांसाठी या ठिकाणी लिहिलेला आहे. त्याचा भावार्थ आपण पाहूयात. वाचे उच्चारी जो ज्ञान देवाशी, तयाच्या सुकृताशी पार नाही. महाराज म्हणतात, जे वाचेने ज्ञानदेवाची नाव घेतात, हे परमात्म्याचं नाव घेतात. ज्ञानदेवाची महती या ठिकाणी शेना महाराजांनी सांगितलेली आहे. ते म्हणतात, नुसत्या वाचनं शेनाजी महाराजांचं जरी नाव घेतलं, त्याला जगण्याला व त्याच्या आनंदाला, त्याच्या सुखाला कुठेच पारावा राहत नाही, असे महाराज सांगतात. पूर्वीचे सुकृत फळाशी आले, वाचे उच्चारले, ते सहजासहजी येत नाही म्हणतात. महाराज म्हणतात, सहजासहजी देवाचं नाव आपल्या मुखात का येतच नाही. काय त्यासाठी बी पूर्वजन्मीची पुण्याई करावी लागते, असे महाराज या ठिकाणी सांगतात. या अलंकापुरी आला जो जन्माशी, पूर्वजतयाशी मानिती धन्य. ह्या अलंकापुरी म्हणजे जन्म घेतल्याच्या नंतर पूर्वज, आपले जे पूर्वज होते, ते पूर्वजापासून जे चालत आलेलं पूर्वापार पुण्य आहे, त्या पुण्याशिवायच आपल्याला या अलंकापुरीमध्ये जन्म भेटतो. आणि ज्ञानदेवाशिवाय देवाचं नाव, पांडुरंगाचं नाव आपल्या मुखी यायला सुद्धा पूर्वजन्माचं फळ लागतं, असं या ठिकाणी महाराज सांगतात. शेना म्हणे त्याने उद्धरिले कुळ, पूर्वज सकळ आशीर्वाद दिले. नंतर जर देवाचं नाव आपल्या अखंड मुखामध्ये राहिलं, पांडुरंगाचं स्तवन आपण करत राहिलं, तर त्याच्या आयुष्यामध्ये व त्याच्या जीवनामध्ये कोणतंच दुःख हे काही राहत नाही. आणि तो कर्मफलास पूर्ण होऊन तो आपली सद्गती प्राप्त करतो, असं शेनाजी महाराज या आपल्या अभंगामध्ये सांगतात. व पांडुरंगाला विनंती करतात, हे बाबा पांडुरंगा, प्रभू ईश्वरा, मला तुमच्या चरणाशी जागा द्या. यासाठी हा 8 तास शेनाजी महाराज आपल्या अभंगामध्ये सांगतात. यापुढे 54वा आपण अभंग पाहणार आहोत. येऊनी नरदेहाशी, वाचे उच्चारी ज्ञानेश्वर, त्याचा संसार सुफल झाला गे माये. प्रत्यक्ष परब्रह्म येऊनी अवताराशी, तारिले जगाशी नाम मात्रे. जयाचे अंगी पिंपळ सोनियाचा, सिद्ध साधकांचा मेळा तेथे. तयाची या स्मरणे जळती पातके, सांगत पंढरीनाथ शेना म्हणे. या ठिकाणी खूप छानसा अभंग महाराजांनी आपल्यासाठी दिलेला आहे. ते म्हणतात, या सुद्धा अभंगामध्ये ज्ञानदेवाचीच थोरवी हे शेनाजी महाराज करत आहेत. आगे माई नरदेहा जन्म पाहून, ज्याने वाचन नरदेवा ज्ञानेश्वरांचे नाम उच्चारले, त्याचा संसार सफळ झाला हे निश्चित. कारण ज्ञानेश्वराच्या रूपाने साक्षात परमेश्वरानेच अवतार धारण केला असून केवळ नामोच्चाराच्या मोबदल्यात जगाला तारले आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वराची महती सांगताना शेनाजी महाराज म्हणतात, नुसतं नामोच्चाराने जगाला तारण्याचं प्रबळ खूप ताकद अशी ज्ञानेश्वरामध्ये आहे. ते आपण नाम उच्चारल्याशिवाय राहू नये, असे शेनाजी महाराज आपल्याला आवाहन करत आहेत. कारण ज्ञानेश्वरांच्या रूपाने साक्षात परमेश्वराचाच अवतार धारण केलेला आहे, असे शेनाजी महाराज म्हणतात.
यांच्या अंगणात समाधीस्थळी सोन्याचा पिंपळ आहे व त्या ठिकाणी सदोदित मोठमोठे सिद्धयोगी, त्यांचे साधक, साधुसंत, अनुयायी भक्त यांचा मेळावा दर्शनासाठी जमलेला असतो. ज्ञानदेवाच्या स्मरणाने सर्व पापे जळून भस्म होतात, असे खुद्द पंढरीचा राणा विठोबा सांगत आहे. एवढंच नाही बांधून, शेणाजी महाराजच नाहीत तर या ठिकाणी पांडुरंग सुद्धा ज्ञानेश्वराची वर्णन करताना, महती सांगताना म्हणतात, हे देवा ईश्वरा, माझाच अवतार श्री ज्ञानदेवाचा असून जगाचं कल्याण करण्याची ताकद ज्ञानेश्वरामध्ये आहे. त्यांचं नाव ज्याच्या मुखी असते ते धन्य व्यक्ती असतो, असं महाराज या ठिकाणी खुद विठोबा सांगतात. शेणाजी महाराज त्यांनी आपलं महती या अभंगामध्ये व्यक्त केलेली आहे, दर्शवलेली आहे. त्यापुढील आपण अभंग पाहूयात. 55वा. विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, चला जाऊ अलंकापुरा संत जनांच्या माहेरा. स्नान करिता इंद्रायणी, मुक्ती लागली चरणी, ज्ञानेश्वरांच्या चरणी शेणा आला लोटांगणी. विष्णूचा अवतार खुद्द विठोबा सांगतात की हा माझा अवतार ज्ञानेश्वर आहे. तसाच विष्णूचा अवतार सुद्धा विष्णू, ज्ञानेश्वर, पांडुरंग हे एकच आहे. पांडुरंगांचा अवतार, विष्णूचा अवतार सुद्धा ज्ञानेश्वराचाच अवतार आहे. चला जाऊ अलंकापुरा संत जनांच्या माहेरा. तर अलंकापुरामध्ये जे कोणी आहेत, जर पृथ्वी तलावर या माया मोहाच्या या जन्मभूमीवर अलंकापूर कोण असतं तर ज्ञानेश्वर महाराज, संत शेणाजी महाराज सांगतात की पंढरपूर इथलंच अलंकापूर आहे. व त्या अलंकापूर नाही तर हे संत जनांचं सगळ्यांचं माहेर आहे. जेवढे संत काय होऊन गेले त्यांची वारी ही महत्वाची सांगण्याचं कोणती असेल, महती सांगण्याचं कोणतं असेल, संतांचं माहेर कोणतं असेल तर ते पंढरपूरच्या विठुरायाचं पंढरपूर आहे. व त्यालाच या जन्मभूमीवरती, या पृथ्वीवरती अलंकापुरी हे नाव अनेक संतांनी तसेच शेणाजी महाराजांनी सुद्धा दिलेलं आहे. स्नान करता इंद्रायणी, मुक्ती लागली चरणी. जर इंद्रायणीच्या काठावर वसलेले पंढरपूर, त्या ठिकाणी जर इंद्रायणीमध्ये जर स्नान केलं तर त्या चरणाची सगळी अशी मुक्ती, त्या चरणाला पाय हात लागल्यासारखे होते आणि आपले सर्व पापे जळून नष्ट होतात, या ठिकाणी महाराज आपल्या अभंगामध्ये सांगतात. यानंतर पाहूया 56वा अभंग. गिरिजे प्रति शंकरी उपदेशिले, तू गुह्य मंत्र सप्त समुद्रा पल्लीकडे. ऐशे निजगुज साराचेही सार, उघडे दाविले साचार ज्ञान देवे. हे सुखाचे सुख साधन, भक्ती ज्ञानाचे अंजन. हेची परब्रह्म जीवाचे जीवन, हेची मुख निजनाम मंत्र सार. सुलभ आकार शेणाध्याये निरंतर. ज्ञानदेवानी भाविक भक्तजनावर अनुग्रह करून त्यांना हरिनामाची अनमोल देणगी दिलेली आहे. हे त्यांचे कार्य स्पष्ट करताना शेणाजी प्रतिपादन करतात. भगवान शिव शंभू पार्वतीला गुप्त मंत्राचा उपदेश केला व तो मंत्र 7 समुद्रापलीकडे नेला होता. तो गुप्त मंत्र खरोखर ज्ञानदेवानी भक्तजनांना उघड करून दाखविला. ही ज्ञानदेव हे सौख्य प्राप्तीचे सुखमय साधन आहे. या ज्यावेळी संस्कृत भाषेमध्ये ज्ञानेश्वरी होती ती प्राकृत भाषेमध्ये करून हे जे 4 वेद होते ज्ञानेश्वरांनी दिले, ते एक सुख शेणाजी महाराजांनी यामध्ये ज्ञानेश्वराच्या महतीप्रती हा अभंग इथे व्यक्त केलेला आहे. ते म्हणतात, जे पृथ्वी तलावरचा अलंकापुरी आहे हे पंढरपूरचं आहे व जे शिव शंभो पार्वतीला जे सांगितलं होतं गूढ ज्ञान, ते गूढ ज्ञान 7 समुद्रापलीकडे जे गेले होते तर ह्या ग्रंथाच्या मार्फत गेलेले होते, असे महाराज या ठिकाणी सांगतात. भक्ती व ज्ञान यांचे अंजन तसे जीवीचे जीवन आहे. एवढेच नव्हे, मूर्तिमंत परब्रह्म आहेत. ज्ञानेश्वरांचे मुख हेच त्यांनी जगाला दिलेल्या हरिनाम मंत्राचे सुलभ आणि साकार असे सार स्वरूप आहे. त्या श्रीमुखाचे शेणा निरंतर ध्यान करीत आहेत. तर या ठिकाणी शेणाजी महाराज पांडुरंगाच्या बरोबरच पांडुरंगापर्यंत पोहोचण्याची शिडी व मधला दुवा कोण असेल तर शेणाजी महाराजांच्या मते संत आहेत. व संत ज्ञानेश्वराचं शेणाजी महाराजांनी ज्ञानेश्वराला संत मानून त्यांची मनोभावी पूजा व साक्षात देव स्वरूप अवतार ज्ञानेश्वरांचा या भूतलावर आहे, असं शेणाजी महाराज आपल्या अभंगामध्ये ज्ञानेश्वराची महती सांगताना हे म्हणत आहेत. यानंतर पाहूया आपण 57वा अभंग.
ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू उत्तर उतरील पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता तोडील भव्य व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोयरे धैर्य जीवलग निधरे ज्ञानदेव. शेना म्हणे माझा ज्ञानदेव विधान दाविली निज खून ज्ञानदेवे. तर या जीवनतलावर या जीवनामध्ये जगत असताना माझा प्रत्येक मित्र सखा बंधू गुरुबंधू आई पिता बाप कोण असतील तर हे सर्व काही माझा ज्ञानदेवच आहे असे शेणाजी महाराज आपल्या या अभंगामध्ये सांगतात. अलंकापुरी वाशिनी ज्ञानबाई माये बहिणी लेकुराची चिंता वागविते कृपावंता. मी तो आहे यातीहीन माझा राखा अभिमान. करुणी विनवणी शेणा लागतो चरणी. शेणाजी भक्ती भावाने ज्ञानेश्वरांचे स्तवन करतात. म्हणतात आळंदी क्षेत्रात निवास करणारी ही ज्ञानाबाई माझी आई व बहीणच आहे. ज्ञानाबाईला गुरु मानतात, संत मानतात, आई मानतात, बहीण मानतात. हे सर्वतोपरी ज्ञानदेव काय आहेत ते माझ्या सर्वतोपरी एक संत आहेत, तो माझा गुरु आहेत. आई बहीण सर्व काही आहेत ते माझे ज्ञानदेव आहेत असे महती सांगणारा हा अभंग या ठिकाणी शेणाजींनी आपला सांगलेला आहे. या जिव्हाळ्यापोटी तू माझा तुझविषयीचा अभिमान राखावास ही नम्र प्रार्थना सुद्धा या ठिकाणी ज्ञानेश्वराप्रती शेणाजी महाराजांनी केलेली आहे. बाबा मी जे भक्ती करतो त्या भक्तीच्या फळास पात्र व्हावं व मला माझ्या जीवनामध्ये जे काही माझी इच्छा असेल, जी काही माझी आस असेल, जी मी तुझ्यासमोर मांडतो आहे ते गाराणं असेल ते गाराणं तू शेवटपर्यंत न्यावं हीच माझी इच्छा आहे अशी शेणाजी महाराज कळवळीने तळमळीने आपल्या ज्ञानदेवापुरती सांगतायत. त्यानंतर बघा श्री ज्ञानराजी केला उपकार मार्ग हा निर्धारे दाखविला. विटेवरी उभा वैकुंठ नायक आणि पुंडलिक चंद्रभागा. अविनाश पंढरी भूमीवरी पेठ प्रत्यक्ष वैकुंठ दाखविले. शेना म्हणे चला जाऊ तया ठाया पांडुरंग सकया भेटावया. एक केलेल्या उपकाराची जाण ठेवणे म्हणजेच कृतज्ञ असणे या पोटी शेणाजी महाराज सांगतात. ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचा पाया रचून आणि आम्हाला हरिभजनाचा मार्ग निश्चयपूर्वक दाखवून आम्हाला अतिशय उपकार केला आहे. बापांनो दरवर्षी पंढरपूरची वारी हे संत लोक करत असतात. तो हा भक्ती मार्ग कोण दाखविला आहे? ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालाशी कळस. आपण या ठिकाणी म्हणतो ज्ञानदेवाने जर पाया रचला व भगवत धर्म आपल्याला सांगितला हो भक्ती मार्ग, त्या भक्ती मार्गाने चालण्यासाठी अनेक संत तयार झाले. शेणाजी महाराज म्हणतात की या एक उपकारच ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्यावर केले की हा भगवत धर्म आपल्याला सांगला आणि हा भक्ती मार्ग आपल्यामध्ये अवतीर्ण केला असे ज्ञानेश्वर शेणाजी महाराज या ठिकाणी सांगतात. विटेवर प्रत्यक्ष वैकुंठीचा नाथ श्री विष्णू भक्तासाठी उभा आहे आणि त्याचा अनन्य भक्त पुंडलिक चंद्रभागी त्याच्या पुढे खडा आहे. पुंडलिक भक्त पुंडलिक हा तर एक निश्चिम भक्त होऊन गेलेला आहे. एवढा भक्ती त्याच्या एक पुंडलिकाची एक आख्यायिका आहे. जो जिकडे पाय करतो ते तिकडे मंदिर फिरते असे त्यावेळेसची आख्यायिका आहे. बंधूंनो असा चंद्रभागेमध्ये पुंडलिक उभा आहे व त्याच्या वास्तव्याने पुनीत अशी पंढरी म्हणजे भूतलावरचे अमर तीर्थ क्षेत्र होय किंबहुना प्रत्यक्ष वैकुंठच होय. हे वैकुंठ ज्ञानराजांनी आम्हाला दाखविले. चला तर त्या पांडुरंग सख्याला भेटायला कुठे जाऊया तर अलंकापुरीस पंढरपूरला जाऊया. असं एक तीर्थ क्षेत्र ज्या अनेक संतांनी तीर्थ झालेलं आहे, तीर्थक्षेत्र झालेलं आहे. आधी फक्त तीर्थ होतं, तीर्थक्षेत्र संतांच्या अनेक पायभूमीमुळे त्या तीर्थाला पाय लागल्यामुळे तीर्थक्षेत्र बनलेलं आहे. व शेणाजी महाराज सगळ्यांना आवाहन करतात की बाबा एकदा तरी पंढरपूरला तुम्ही त्या अलंकापुरीला सर्व संत जनांच्या भेटीला तिथे एकदा तरी जाच. या ठिकाणी एक महाराजांनी खूप कळवळीने प्रेक्षकांना आपल्या भक्तांना सांगत आहेत की बाबा तिथे एकदा तरी तुम्ही अलंकापुरीत जा. 60वा अभंग आपण पाहत आहोत. कृपा उपजली पांडुरंगाशी वर दिदला ज्ञानदेवाशी. सकळ तीर्थे अलंकापुराशी इंद्रायणीशी मिळती येऊनी. तेथे करिता नित्य स्नान नेईन वैकुंठाशी जाण. सत्य सत्य तुझी चान सायुज्य सदन देईन तया. अलंकापुरी नाम वाचे जो घेली ज्ञानदेवाचे. तया ठाणे वैकुंठीचे वंदित तयाचे चरण रज.
आणि कैसे ज्ञानदेवा जो करील नित्य सेवा, तो माझा प्राण विसावा सत्य जीव आवडता. ऐसा पांडुरंग बोलिला ज्ञानदेवाशी वर दिदला, नामदेव आनंदला संत सेना चरणी लागे. या ठिकाणी अनेक संतांचं या ठिकाणी उच्चारण शेनाजी महाराजांनी केलेलं आहे. ते म्हणतात, पांडुरंगाच्या हृदयात कृपा उद्भवली आणि त्या ज्ञानदेवाला पुढील प्रमाणे वर दिला. आळंदी क्षेत्री इंद्रायणी नदी समस्त तीर्थ येऊन मिळतात. एक विशेष म्हणजे एक सांगायचं म्हणजे आळंदीच्या तीर्थक्षेत्र इंद्रायणी नदीस समस्त तीर्थ येऊन मिळतात. या नदीत जो स्नान करील त्यास वैकुंठास मी नेईन हे निश्चित जाणार. प्रभू भगवंत सांगतात, या ठिकाणी ज्या इंद्रायणी नदीच्या तीरावर ज्या पाण्याला माझ्या पाण्याला स्पर्श जो करील त्याला मी वैकुंठास जागा देईन, असं पांडुरंग परमात्मा या ठिकाणी सांगतात. हे माझे वचन त्रिवार सत्य आहे, याबद्दल ज्ञानदेवा तुझी शपथ, अशा व्यक्तीला मी सायुज्यता मोक्ष सदन देईन, म्हणजे माझ्यात सामावून घेईन, त्याला वैकुंठात स्थान मिळेल व मी स्वतः त्याच्या चरणधुळीचे वंदन करीन. बघा, या ठिकाणी आपण 61वा अभंग बघणार आहोत. वैकुंठवासिनी कृपावंत माऊली, जग तारावयार अलंकापुरा आली. शिव तो निवृत्ती आदिमाया मुक्ताई, ब्रह्मा तो सोपान विष्णू ज्ञानदेव पाही. येऊनी प्रतिष्ठानी पशुवेद बोलविला, पंडित ब्रह्मज्ञानी यांचा गर्व हरिला. तप्ती तरीवाशी 1400 वर्षाचा होता, त्यांचा अभिमान गर्व हरी आदिमाता. बाळिता ब्रह्मणी स्वर्गीचे पितर आणविले, शेना म्हणे पूर्ण ब्रह्म अवतरले. या ठिकाणी शेनाजी महाराज सांगतात, वैकुंठाची स्वामिनी कृपावंत माऊली साक्षात परब्रह्म ज्ञानेश्वर जगाचा उद्धार करण्यासाठी अनादी शिवपीठ अलंकापूर उर्फ आळंदी येथे क्षेत्री आली व तिथे तिने 4 अलग रूपांनी जन्म घेतले. त्यातला निवृत्ती म्हणजे शिवाचा, ज्ञानदेव म्हणजे विष्णूचा अवतार, सोपान म्हणजे ब्रह्मदेव, तर मुक्ताबाई म्हणजे आदिमाया. आदिमायेवर तर हे सगळं जग तिने निर्माण केलं असं म्हणतात. ही भावंडे पैठणला आल्यानंतर त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद वदविले आणि पंडित व ब्रह्मज्ञानी म्हणून मिरवणाऱ्या ब्राह्मणांचे गर्वहरण केले. तापी नदीच्या तीरावर निवास करणाऱ्या 1400 वर्ष वयाच्या महायोगी चांगदेवाची घमेंड आदिमाता मुक्ताईने जिरवली व त्याचा अभिमान खंडन केला. या चौगास राहण्यासाठी एका ब्राह्मणाने स्वग्रही आश्रय दिल्याबद्दल पैठणच्या ब्रह्मवृंदाने त्यांना वाळीत टाकले होते. या ब्राह्मणाच्या घरी पुत्र श्रद्धासाठी कोणी ब्राह्मण येईनात तेव्हा ज्ञानदेवांनी त्याचे पिता स्वर्गाहून सदेह बोलवली. शेनाजी हे दाखले देऊन म्हणतात, खरोखर 13व्या शतकात या महाराष्ट्र भूमीतील पूर्ण ब्रह्मच या चौघांच्या रूपाने अवतरले होते. हे मित्रांनो, हे सांगायला वाटते की इथं संत जन्माला येतात पण त्यांना खूप कष्ट सहन करावे लागतात. खूप इथली माणसं छळतात त्यांना. तो छळ तेव्हापासून ते आतापर्यंतच असा अखंडपणे चालू आहे. हे केव्हा समजेल व केव्हा जाईल हे देव जाणे. ते काय सांगू, तेव्हा पितरपाठ वाढण्याची पद्धत होती, आता सुद्धा आहे. आपण सुद्धा वाढतो. त्या काळी वाढण्यासाठी ब्राह्मणाला जेवू घालायचे व त्यांना काहीतरी दान करायचे. हे ज्ञानेश्वरांना पितरपाठ घालायचा होता तेव्हा त्यांच्या घरी वाळी टाकला असल्यामुळे, त्यांच्या वडिलांना वाळी टाकला असल्यामुळे एकही ब्राह्मण त्यांच्या घरी येईनात. अशा वेळी स्वतः देव ज्ञानेश्वर हे शिवांचे अवतार, विष्णूचे अवतार असल्याने त्यांनी सदैव ब्राह्मणांना व पितरपाठ करण्यासाठी त्यांना तिथून पाचारण केले. म्हणजे ज्ञानेश्वरामध्ये किती ताकद होती व किती ऐश्वर संपन्न ते होते, किती त्यांची परिक्रमा किती होती, किती महत्ती होती, हे शेनाजी महाराज आपल्या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला सांगत आहेत. श्री गुरु निवृत्तीराये संप्रदाय दाविला, अलंकापूर वाशिनी अधिकार दया दिला. आदिनाथे मूळ गुप्त होते ठेविले, निवृत्ती कृपेने ज्ञानदेव प्रगट केले. बुडता भवसागरी जगा काढिले बाहेरी, दाविला तारू विठ्ठल या अक्षरी. विटेवरी उभा नीट वैकुंठाचा राणा, दाविले खून म्हणे न्हावियाचा शेणा. या ठिकाणी पुन्हा एकदा शेनाजी महाराजांनी आपल्या जातीचा उल्लेख केलेला आहे. अलंकापूर वाशिनीने म्हणजे अनादी शिवपीठाच्या श्री सिद्धेश्वराने अर्थात पहिल्याने आदिनाथ शंकराने
अधिकार दिल्यावरून श्री सद्गुरू निवृत्तीनाथांना विठ्ठल नामावर अधिष्ठित भागवत अथवा वारकरी संप्रदायाचा मार्ग दाखविला. बघा, अलंकापूर वाशिनीचा पांडुरंगाने तिथं कोणता अलंकार धारण केला, कोणतं नाम धारण केलं, तर तो विठ्ठल. म्हणून अखंड तोविरतपणे 13व्या शतकापासून जे त्या अनादी काळापासून ते जी वारी सुरू झालेली आहे, ती वारी आतापर्यंत येऊन सुद्धा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल या नावानेच जग प्रसिद्ध झालेली आहे. व अनेक संत महात्मे वारकरी संप्रदायातील सगळे लोक भागवत धर्माचे सगळं आपली पताका घेऊन विठ्ठल विठ्ठल नामाच्या गजरात अजून सुद्धा पंढरीची वारी न चुकता करतात. हे त्यातीलच एक भाग असावा. वाचे सोपान म्हणता चुके जन्म मरण चिंता, वस्ती केली करे तिरी पुढे शोभे त्रिपुरारी. सोपान देव नाम साचे नाही भय काळाचे, सोपान चरणी ठेवून माथा शिना होय विनविता. मुखाने सोपान देवांच्या नामाचा जप केल्यास जन्म मरणाची सारी काळजी मिटून जाते. या ठिकाणी सोपान देवांची महती सांगणारा हा अभंग महाराजांचा आहे. समाधी रूपाने त्यांनी सासवडला कऱ्हा नदीच्या तीरावर वास्तव्य केले असून त्यांच्या पुढे त्रिपुरारी महादेव विराजमान आहेत. सोपान महाराजांची समाधी कुठे आहे, तर सासवडला, पुण्याजवळील सासवडला कऱ्हा नदीच्या किनारी आहे. तिथे त्यांच्या पुढे त्रिपुरारी महादेवाचं एक मंदिर आहे. आता मंदिर झाले, त्यावेळी निखळ महादेवाची मूर्ती तेवढी होती, विराजमान झालेली मूर्ती त्या ठिकाणी आहे असं महाराज सांगतात. खरोखर सोपान हे नाम घेतल्यावर काळी काळाची सुद्धा भीती उरत नाही. सोपान देवाच्या चरणी माथा टेकून शेणा लीनपणे स्तवन करीत आहे. बघा बांधवांनो, की या ठिकाणी शेणा महाराजांनी एक ज्ञानेश्वरच नाही, ज्ञानेश्वर, मुक्ताई, सोपान आणि निवृत्तीनाथ या तिघांचा सुद्धा या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने पूजा अर्चना केलेली आहे. त्यांचे संत म्हणून, त्यांचा गुरु म्हणून, त्यांचा भाऊ बहीण आदर म्हणून या ठिकाणी आपल्या अभंगामध्ये केलेला आहे. ब्रह्मयाचा अवतार तो हा सोपान निर्धार, याचे घेता मुखी नाम हरे सकळही श्रम. समाधीपासून भागीरथी स्नाना लागी नित्य येते. अष्टोत्तर तीर्थाचा मेळा नाम कराभाई वेल्लाळा. वैष्णवा मांजी डिंगर शेना तयाचा किंकर. सोपान या खात्रीने ब्रह्मदेवाचाच अवतार आहेत असे सांगून शेणाजी म्हणतात, याचे नाम मुखाने उच्चारता सगळ्या श्रमांचा शीन हरून जातो. यांच्या समाजस्थळी गंगा नदी नित्यनेमाने स्नानासाठी येते. दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणल्याने सोपान देवाच्या दर्शनाने स्वतः गंगा नदी शुद्ध व पवित्र होते. बघा, गंगा नदीच्या सुद्धा स्वच्छ काय असेल तर सोपान देवांचं चरित्र आहे, सोपान देवांचे चरण आहेत. कारण जेव्हा नदी स्वच्छ करण्याचं, नदी पवित्र करण्याचं काम सुद्धा सोपान देव आपल्या त्याच्या चरित्रावरून करत असतात. सोपान देवांची प्राणप्रिया कऱ्हा नदी प्रयाग काशी आठही तीर्थांचा संगम आहे. वैष्णव संतांचे लाडके बालक शेणा हा सोपान देवांचा दास बनून राहिला आहे. तर वैष्णव संतांचे लाडकं बालक शेणाजी महाराजांना म्हटलेलं आहे. हे वैष्णवांचा, सोपान देवांचा दास बनून राहिला आहे, म्हणजे संतांची सेवा करत शेणाजी महाराज राहिलेले आहेत. या ठिकाणी 65व्या अभंगाकडे आपण जाऊयात. श्री गुरुमावली भेटलीशी आई ठेवीन पायी डोई आपुलिया. पामराची सेवा घेई माझे हस्ते शुद्ध करी चित्ते प्रेमपाना. हे गुरुमावली भेटलीशी आई ठेवीन पायी डोई आपुलिया. हे ज्या ठिकाणी शेणाजी महाराज म्हणतात, हे गुरुमावली आई, हे ज्ञानदेवा आई, हे तू मला भेटलीस, हे माझं मस्तक तुझ्या चरणावर मी ठेवतोय. पामराची सेवा करून घे. मी एक पामर आहे, एक अपराधी आहे. अपराधीपणाची भावना घेऊन शेणाजी महाराज सांगतात, हे देवा, हे माझं सगळं काही तू हे हरण करून घे. हे तुझ्या पायी ठेवतो मी, आणि माझं चित्त हे शुद्ध करून टाक. हे माझं मन शुद्ध करून टाक. मलिन झालेलं मन शुद्ध करण्याचं काम मी तुझ्या प्रती आलेलो आहे, ते मला तेवढं वरदान देऊन टाक. असं कुरवाळून धरी पोटी लेकराशी मज उपवाशी ठेवू नको. जसं आई आपल्या मुलाशी कुरवाळून त्याला पाना पाजवत असते, त्याला जीव घालत असते, त्याप्रमाणे ही आई ज्ञानदेवा आई, हे मला तू कर, आणि माझं सगळं मला उपवाशी ठेवू नको, मला उपास घडू देऊ नको, असं शेणाजी महाराज सांगतात. तो तान्हेने मी अपत्ये आणि माझे गुरु एकलोथे. या ठिकाणी आपण पाहणार आहोत 66वा अभंग.
वृक्ष बहुदाट दिंडीर वनात, निशाचर त्याच दिंडीर तो पुढे येणार तो भक्त पुंडलिक, कैलास नायक तो रे आला. नामे प्रगटीला मल्लिकार्जुन, दिंडीर भगवन ठाकी येला. शेनामने सत्य भाऊ वैकुंठे, पुंडलिक केला तिथे वास. चंद्रभागेच्या काठी दिंडीर वनामध्ये अतिशय दाट वृक्षराजी आहे. त्या झाडीमध्ये दिवसाचं काय पण रात्री सुद्धा वास्तव करणारा दिंडीर वृक्ष आहे. वा, त्या जागी भक्त पुंडलिक पुढे वास करणार हे जाणून कैलास नायक महादेव पाठीराखा म्हणून त्वरेने आला व मल्लिकार्जुन या नावाने प्रगट होऊन दिंडीर वृक्ष पाहून तेथेच उभा टाकला. मग पुंडलिकाने त्या स्थळी वास्तव केले. शेणाय सांगतात, अशा तऱ्हेने हे स्थळ खरोखर पृथ्वी तलावर एक खरं वैकुंठ आहे. पंढरपूरला अलंकापुरी म्हटलेलं आहे. व तऱ्हे नदीचं कुऱ्हा नदीचं समाधीस्थळ पुंडलिकाने त्या स्थळी वास्तव केलेलं ते स्थळ काय आहे तर वैकुंठ आहे, असे शेनाजी महाराज या ठिकाणी आपल्याला सांगत आहेत. धन्य महाराज पुंडलिक मुनी, वैकुंठीचा सखा आणिला भूतळा लागोनी, केला उपकार जग तारिले स्नेहाळ. आली चंद्रभागा गर्जना करीत, तुझ्या भेटीलागी उतावीळ धावित. जोडणे आणि शेना करी विनित, म्हणे धन्य पुंडलिका माथा ठेविला चरणी. महाराज पुंडलिक मुनी धन्य आहेत, कारण वैकुंठाचा सखा भूलोकात पंढरपुरात त्यांनी फार मोठे उपकार केले आहे. उपकार कोण केले आहे तर पुंडलिकाचे खरे उपकार. अगोदरच शेनाजी महाराज सांगत होते की बा संत परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कोण आहे तर संत भले उपकार आहेत. तर संतांनी ईश्वराला या भूतलावर बोलून आपल्यावर कसा एक मोठा उपकारच केला आहे, असं शेनाजी महाराज या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. हे पुंडलिका तू धन्य आहेस, तुझ्या भेटीसाठी चंद्रभागा नदी अधीर होऊन धावत व गर्जना करता आली. तिच्याप्रमाणेच मी तुझ्या चरणी नतमस्तक झालेलो आहे, असं शेनाजी महाराज आपल्या अभंगामध्ये सांगतात. या ठिकाणी पाहतात आपण 68वा अभंग. भक्ता माझी अग्रगणी तुची एक आहे म्हणी, वैकुंठीच्या ध्वजा आणिल्या भूतळा लागोनी. जय जय अजी महाराज जीवलगा नामया, आरती करिता चित्त रंगले तव पाया. हे नामांचा जय जयकार करताना महाराज म्हणतात, माझं चित्त सगळं तुझ्या पायी लागलेलं आहे, असं या ठिकाणी सांगतात. आवंड्या नागनाथी देवळ फिरविले, मृत प्रेत गाय कीर्तनी उठविले. बघा, नामदेव या ठिकाणी नामदेवांचा समकालीन संत होते शेनाजी महाराजांचे. नामदेवांचा ते महती सांगताना या ठिकाणी म्हणतात, आवंडा नागनाथी देऊळ फिरवले. जे औंढ्याचं नागनाथ मंदिर देऊळ आहे शिवशंभूचं, शिवराय आपलं हर हर महादेवाचं, ते महादेवाचं मंदिर हे नामदेवाने फिरवलेलं आहे. ती एवढी ताकद, एवढी महती, एवढा अधिकार ईश्वराप्रती नामदेवांचा होता. ते लाडके एक लढीवाळ भक्त ज्ञानेश्वर नामदेव होते, असं शेनाजी महाराज आपल्या याच्यात सांगतात. मृत प्रेत गाय मेलेली गाय कीर्तनामध्ये कोण उठवलं असं तर ते नामदेव महाराजांनी उठवलेलं आहे. प्रत्यक्ष परब्रह्म ज्ञानेश्वर अवतार घ्यावया भक्तिमुखी, केला जगाचा उद्धार करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी अवतार घेतलेला आहे, असं महाराज सांगतात. येऊनी महाद्वारी शेना करतो विनोनी, लोटांगण घातले डोळे संतांच्या चरणी. तर महाद्वारी पंढरपुरी येऊन शेनाजी महाराज विनोनी करून या ठिकाणी लोटांगण सगळ्या संतांच्या चरणी घालतात, असं महाराज आपल्या अभंगामध्ये सांगत आहेत. या ठिकाणी 69वा अभंग काय म्हणतात, संत त्याची एक संत जाणा आवडती नारायणा, पांडुरंगा वाचुनी काही न जाणे दुसरे पाही. तर संत कोणते असतात, जे नारायणाला आवडतात. नारायणाला आवडणारे संत कसे असतात तर एकमेव भक्ती करून त्यांना प्रसन्न करून घेणारे संत आवडतात, जे की मित्रत्वाप्रमाणे, एका बंधूप्रमाणे, एका आईप्रमाणे एकमेकावर प्रेम करतात. ते असे पांडुरंग परमात्मा आणि त्या जे संत यांच्यामधील जे नातं असते ते एक लढीवाळपणाचं नातं या ठिकाणी महाराज सांगत आहेत. त्यांना पांडुरंग वाचून न दुसरं त्याला काहीच लागत नाही, फक्त पांडुरंग एक देव, आपला एक देव, एक चित्त करून देव ठेवला असं म्हणतात. तसं पांडुरंग एकच असतात. ते आवडते संत या ठिकाणी पांडुरंगाला होतात. मुख्य नाम अमृतवाणी आले धाले म्हणी डुलताती, शेना म्हणे पायी माथा त्यांच्या ठेवीला आता. मुखाचे नाम सतत अखंड अमृतवाणी, ज्यांच्या मुखामध्ये असते पांडुरंगाचं नाव, त्याच ध्यानी म्हणी
काष्टी पाशाने ज्याच्या अगदी पूर्ण संपूर्ण शरीरामध्ये पांडुरंग परमात्मा वास्तव्य केलेला आहे, अशा संतांना मी त्यांच्या पायी लागतो व त्यांच्या पायावर माथा ठेवतो, असं महाराज या ठिकाणी सांगत आहेत. आता आपण वळूयात 70व्या अभंगाकडे. संत संगतीने थोर लाभ झाला, मोह नीरस झाला मायदिक. घातले बाहेरी काम क्रोध वैरी, बैसला अंतरी पांडुरंग. संत संगतीनं काय लाभ झाला असेल तर संत संगतीनं मला हे पांडुरंग परमात्म्याकडे जायची एक वाट सापडलेली आहे. तो लाभ मला या ठिकाणी झालेला आहे. संतांची सेवा करण्याची मला योग्य भाग्य लाभलेलं आहे, असं महाराज या ठिकाणी सांगतात. घातली बाहेरी काम क्रोधवैरी, बैसला अंतरी पांडुरंग. जे 3 आपले वैरी आहेत, षड्रिपू आहेत, 6 प्रकारचे रिपू आहेत आपल्या शरीरामध्ये, ते कामक्रोध सगळे बाहेर टाकून देऊन एक बसला अंतरी पांडुरंग बसवण्याचं काम कोण केलं असलं, पांडुरंगाच्या भजनाला लावण्याचं, त्यांच्या भक्ती करण्याचा मार्ग कोण दाखविला असलं तर हे संतांनी दाखवलेलं आहे, असं शेनाजी महाराज संतांची महती सांगताना आपल्या अभंगामध्ये सांगत आहेत. दुजियांचा वारा लागुनी दियंगा, ऐशी पांडुरंगा कळो आले. संतांनी सरता केला शेना नावी, ब्रह्मादिका पाहे नातुडे जो. दुजियांचा वारा म्हणजे इतर लोकांचा वारा, इतर कर्मकांड करणाऱ्या लोकांचा वारा, इतर आपल्या वाईट हेतूंचा वारा न लागता फक्त पांडुरंग परमात्म्याचा लळा आपल्याला लागावा, या ठिकाणी संतांचे उपकार आपल्या अभंगाप्रती शेनाजी महाराजांनी महती सांगताना त्यांचे उपकार सुद्धा या ठिकाणी शेना महाराजांनी आपल्याला दाखवलेले आहे. तर ब्रह्मादिक पाही ना तुडे जो. ब्रह्मादिका शेन आता कवित्व शक्तीत ब्रह्मादिक सुद्धा मला स्पर्श करू शकत नाहीत, असं शेनाजी महाराज आपल्या या अभंगामध्ये सांगतात. मित्र बंधूंनो, या ठिकाणी सांगायला वाटते की आपला पूर्ण एक क्रमशः वाचन आपण या अभंगातेचं करत आहोत. निश्चितच आपण या अभंगापर्यंत विचार करसान, आपल्याला तो अभंग शेना महाराजांची आत्मसात करसान, ही एवढाच अट्टहास यामागे असून आपण कृपया हा निरंतर व्हिडिओ पाहत राहावा व आपले शेनाजी महाराजांची, जे आपलं नाभिक समाजाचं आराध्य दैवत आहे, ह्या समाजाचं ह्या शेनाजी महाराजांची अभंगाता आपण या ठिकाणी वाचत आहोत. निरंतर आपण क्रमशः वाचन ऐकावं, हीच माझी एवढी विनंती आहे. जय संत शेना महाराज की जय.